नीलम गोरेंनी दिलेला निर्णय राखून ठेवलाय। उपसभापती नीलम गोरेंनी फक्त निर्देश दिलेत। सभापती राम शिंदेंची माहिती तर साताऱ्याच्या प्रकरणावरून पुन्हा विधान परिषदेत गोंधळ। सातारा झेडपी वादावरून शिवसेना आमदारांचं आंदोलनावर मुख्यमंत्र्यांकडून संताप व्यक्त। तर प्रकरणाची वस्तुस्थितीच्या आधारावर योग्य ती चौकशी होईल, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही मार खाल्ला म्हणत परबांचा हल्ला बोल, तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा म्हणत परबांनी डिवचलं। बंधू अशोक खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही। या प्रकरणी उद्या सखोल निवेदन देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर संबंधित प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं केलं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट। बंधू अशोक खरातनं तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती समोर। खरातचे दक्षिण कोरियातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल। परदेश दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला याचा तपास सुरू। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता, तर महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही होऊ शकते गच्छंती। बंधू खरात प्रकरणाचा सुगावा मुख्यमंत्र्यांना का लागला नाही? राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। तर प्रकरण समोर आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या, फडणवीसांना टोला। नागपूरमधील संघ मुख्यालयावर वंचित आणि काँग्रेसचा मोर्चा। हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी। परिसरात कडेकोट बंदोबस्त। सरकारकडून अधिवेशनात निर्णय घेण्याच्या आश्वासनानंतर अखेर राजू शेट्टींचं आंदोलन मागे। तर शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख मदत मिळाली पाहिजे, फसवणूक झाल्यास संघर्ष अटळ, शेट्टींचा इशारा। केंद्र सरकारकडून महिला आरक्षण सुधारणा विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाणार। सूत्रांची माहिती, तर लोकसभेच्या जागा 50% वाढण्याची शक्यता। देशात इंधन तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू। होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली अनेक जहाजं भारतात सुरक्षित आली। पंतप्रधानांची माहिती, तर काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा। सोन्याच्या दरात 23 दिवसात तब्बल 34,000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात 80,000ची घसरण। सोन्याचे सध्याचे दर 1,44,000वर। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। इराण इस्रायल संदर्भात सर्वात मोठी बातमी अशी आहे की इराणच्या इंधन साठ्यावर हल्ला न करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला। हा मोठा निर्णय। पुढच्या 5 दिवसात कुठल्याही साठ्यावर हल्ला होणार नाही असा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे। इराण इस्रायल संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येताना दिसते। इराणच्या इंधन साठ्यावर हल्ला न करण्याचा, त्याला टार्गेट न करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे। हा मोठा निर्णय आणि पुढच्या 5 दिवसात कुठल्याही साठ्यावर हल्ला होणार नाही असं अमेरिकेकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याचबद्दल बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर। हेमंत महाजन सर, या निर्णय म्हणजे हा निर्णय घेण्यापाठीमागे नेमकं काय कारण? असं आहे, सध्या डोनाल्ड ट्रम्प अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत आणि ते एकटे पडलेले आहेत आणि बाकी सगळं जग हे त्यांच्या विरोधात गेलेलं आहे। आजचा 23वा दिवस झालेला आहे आणि त्यांना युद्धामध्ये जे अचीव्ह करायचं होतं, म्हणजे इराणचा पराभव करायचा होता, न्यूक्लिअर साठा पकडायचा होता, त्यांचं लढण्याची क्षमता सगळी कमी करायची होती, त्याबद्दल त्यांचं कुठलंही एम जे आहे ते काय अचीव्ह झालेलं नाहीये। आणि याच्याशिवाय उलट आता अमेरिकेच्या आत म्हणजे जो त्यांचा स्वतःचा देश आहे तिथे त्यांच्या विरोधामध्ये जवळजवळ 75% लोक आहेत। त्यांचे जे एलटीटीसीचे जे मुख्य होते ती राजीनामा दिला। ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांची जी पॉलिसी आहे इराणच्या संबंधात
त्याच्याशी मी सहमत नाहीये. याच्याशिवाय म्हणजे अमेरिकेतले अनेक लोकशाहीमध्ये लोक, अमेरिकन जनता त्यांच्या विरोधात आहे. तर त्यांना काहीतरी मोठं करायचं आणि गंमत अशी आहे की 23वा दिवस झाला तरी पण इराण मात्र हल्ले करत आहे दिगो गार्शियावरती, की जे 4000 किलोमीटर दूर आहे. इराण हल्ले करत आहे सगळ्या त्याच्या बेसिसवरती. इराणने एक हल्ला केला जो न्यूक्लिअर साईट होता इस्रायलचा, की त्याच्यावरती इराण जर हल्ला करू शकेल 23व्या दिवशी तर म्हणजे कौतुकच करायला पाहिजे इराणचं, की त्यांची अजून किती शक्ती शिल्लक आहे. म्हणजे इराणची शक्ती 23 दिवसानंतर कमी व्हायच्या ऐवजी कमी होण्याचं अजिबात दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं नेमकं काय करावं हे कळत नाहीये. तर म्हणून त्यांनी आता हा एक नवीन पॉइंट पुढे आणलेला आहे की आम्ही तुमच्यावरती हल्ले करणार नाही. तसं झालं तर तुम्ही पण हल्ले करू नका. याच्यामुळे युद्धाची तीव्रता कमी होईल. याच्यामुळे गल्फ ऑफ हॉर्मुझ जे आहे, हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्याच्यातून काही जहाजं बाहेर येतील वगैरे. म्हणजे आता नेमके युद्धाचे कुठले डावपेच वापरायचे त्यांना कळत नाहीये. आणि त्याच्यामध्ये एक चाल म्हणून त्यांनी असं करायचा प्रयत्न केलाय की चला आता आम्ही तुमच्यावरती हल्लेच करणार नाही, तर त्याच्यामुळे थोडेफार शांतता निर्माण होईल आणि मग त्या थोड्या वेळामध्ये आपल्याला दुसरं काहीतरी वेगळं करता येईल. तर म्हणजे हे डेस्परेट अमेरिकेचे डावपेच आहे आणि याच्यामध्ये किती यश मिळेल हे येणारा काळ सांगेल. परंतु अमेरिकेचं या युद्धामध्ये नक्कीच मोठं अपयश आहे याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी आता क्षणाची आपण बघतो. इराण इस्रायल संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येताना दिसते ती म्हणजे अशी की इराणच्या इंधन साठ्यावर हल्ला न करण्याचा निर्णय आता अमेरिकेनं घेतलेला आहे. हा मोठा निर्णय म्हणावा लागेल. पुढच्या 5 दिवसात कुठल्याही साठ्यावर हल्ला होणार नाही असं अमेरिकेकडनं आता स्पष्ट करण्यात आलंय. आता बघूयात राज्यातल्या इतरही घडामोडी. महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातची आता सखोल चौकशी केली जाते. SIT आणि नाशिक पोलीस सिन्नर तालुक्यातील मिरगावला येऊन जाण्याची शक्यता आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू केला जातोय आणि अशोक खरातचं नाशिकमधील कार्यालय, मिरगावमधील फार्म हाऊससह सर्वत्र शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरात याची पोलीस आता कसून तपासणी करतायत. त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्याचे त्याचं ऑफिस असेल, त्याचं घर असेल, त्याचं फार्म हाऊस असेल, आता त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत आणि सखोल तपास जो आहे तो केला जाणार आहे. मी आता मिरगाव या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर मिरगावचं हेच ते त्याचं आलिशान असं फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवरती तो साधारण आठवड्यामध्ये 3-4 दिवस तो या ठिकाणी यायचा. इथे त्याचं वास्तव्य असायचं. त्यामुळे या ठिकाणी देखील त्यांनी गैरकृत्य काही केलंय का याबाबत देखील आता पोलीस तपास केला जाणार आहे. SIT असेल, नाशिक स्थानिक गुन्हे शाखा असेल, हे आज अशोक खरातला या ठिकाणी घेऊन येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची धागेदोरे आणखी आता कुठपर्यंत गेलेली आहेत, किती महिलांचं शोषण या भोंदूबाबाने केलंय याबाबतचा सगळा तपास सुरू आहे. खरं तर या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. हा भोंदूबाबा जो आहे, जो स्वतःला ज्योतिष म्हणायचा, राजकीय भविष्यकार म्हणायचा, मात्र दुसरीकडे त्याने जे महिलांचं शोषण केल्याचं समोर आलंय, त्यामुळे सगळेच जण अवाक झालेले आहेत. पोलीस आता सगळ्या अंगाने त्याचा तपास करतायत. यामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, आणखी किती महिलांचं शोषण त्यांनी केलंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता पोलीस, SIT त्याला इथे कधी घेऊन येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.